एवढा ढुंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून. मग तिथे काय नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत. म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना, तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल, हे तरी लक्षात ठेवावं. काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही. तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे. घे कोंबडी चोर 1.5 फुट्या नितेश राणे, तुझी लायकी काय आहे ते त्या पोरीनेच सांगितली बघ. आणि तुला शिस्त आहे का बोलायची? दाढीवाले टोपीवाले असं पण बोलू शकतो तू. डुंगणाखाली ताकद असेल मुस्लिम समाजाला हात लावून दाखवा म्हणून मोहम्मद अली रोडवर जाऊन. हे काय दाढीवाले टोपीवाले बोलतो तू? भडव्या तुझी लायकी काय ती त्या पोरीने काढून दाखवली बघ. काय त्या पोरीने तुझी लायकी काढून दाखवली ना, ते तू बघ. त्याच्यावरनं तुझे काय आहे, किती कोंबड्या चोरल्यास आतापर्यंत, किती खाल्ल्यास, त्याचं उत्तर आधी महाराष्ट्राच्या जनतेला दे. समजला? कोंबडी चोर.